नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? एकदम चांगले असणार। तर चला आज आपण एक नवीन पदार्थ शिकूया। दीपाली केक क्लास, दीपाली किचन्स अँड आर्टिस्ट रसोई तर्फे मी तुमच्या सगळ्या मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी खूप नवीन आणि खूप युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। थंडीचा आता आपला मोसम चालू झालेला आहे आणि खूप अशी गुलाबी थंडी पडू लागलेली आहे। या थंडीमध्ये काहीतरी असं पौष्टिक आपल्याला खायचं असतं। तेच ते गोड पदार्थ, तेच ते केक्स, तेच ते सगळं खाऊन खूप कंटाळा येतो। तर न्याहारीसाठी एक खूप चविष्ट आणि झणझणीत पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तो एकदम पौष्टिक, एकदम लवकर तयार होणारा आणि खूप टेस्टी असा पदार्थ मी तुमच्यासाठी मैत्रिणींनो इथे घेऊन आलेली आहे। तर चला आज आपण तयार करूया आपला नवीन पदार्थ। मैत्रिणींनो, आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे प्राऊड मेथी दाणा मोसंबी पराठा। आहे की नाही नवीन आणि झणझणीत पदार्थ? मी बोलली होती तुम्हाला मी काहीतरी एकदम नवीन, सुंदर आणि झणझणीत असे आयटम तुम्हाला दाखवणार आहे। तर आताच माझा पनवेलला जाण्याचा योग आला। तर त्या पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये मला अशा प्रकारच्या मेथ्या दिसून आल्या की ज्याला बघा असे लांबसर असे मूळ आलेले आहे, स्प्राउड आलेले आहे आणि छोटे छोटे असे मेथीचे पाने फुटलेले आहे। तर हा स्प्राउड मेथी दाण्याचा पराठा आपल्याला तयार करायचा आहे। याच्या बरोबर मी मोसंबीचा जो आपला ज्यूस आहे त्याचा वापर करणार आहे। तर बघूया की आपल्याला कसा हा स्प्राउड पराठा तयार करायचा आहे। स्प्राउड पराठा तयार करताना बघा ही अशी मेथी मी तुम्हाला दाखवली होती की जिला असे मूळ आलेले बारीक बारीक, ती मेथी मी धुवून व्यवस्थित अशी कापून घेतलेली आहे। हे बघा अशी छानसर अशी मी कापून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी गाजर आता भरपूर येत आहे बाजारामध्ये, खूप मस्त अशी चविष्ट गाजर येत आहे। तर मी अशी गाजर बारीक बारीक कापून घेतले। तुम्ही पाहिजे तर गाजर बारीक किसून पण घेऊ शकतात। त्याच्यानंतर कलरफुल अशी मी पत्ता गोबी जी आपल्या बाजारात भेटते ती पत्ता गोबी बारीक अशी चिरून घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे सगळे आयटम मिक्स करायचे। त्याचबरोबर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 आणि अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी गव्हाचं पीठ आहे। अर्धी वाटी मी इथे बाजरीचं पीठ घेतलंय, मोसंबीचा ज्यूस घेतलेला आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं लसूणची मी इथे पेस्ट घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेला आहे आणि चवीनुसार आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे। हे सगळे आता पदार्थ आपल्याला एकत्र करून पराठा तयार करायचा आहे। तर चला आपण पराठा तयार करूया, त्याच्यासाठी पीठ लावूया। ही रेसिपी खूपच झणझणीत, खूप मस्त आणि खूप टेस्टी आहे आणि पहिल्यांदाच अशी वेगळ्या टाईपची रेसिपी मी तुम्हाला यूट्यूबवर दाखवत आहे। अशी रेसिपी कोणीच नाही दाखवलेली आहे याची मला गॅरंटी आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडल्यास ही रेसिपी नक्की शेअर करा, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राइब करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। तर बघूया आपल्याला आता हा पराठा कशा पद्धतीने तयार करायचा आहे। याच्यात पाण्याचा वापर जेवढा कमी होईल तेवढा तुम्ही कमी वापर करावा। तर चला आता आपण पीठ मळूया। याच्यासाठी आता आपण बारीक चिरलेला आपला मेथी, स्प्राउड मेथी जी आहे ती एकदम बारीक चिरून मी इथे घेतलेली आहे। त्याला चांगली अशी धुवून घ्यावी, कारण की त्याच्यात भरपूर प्रकारची माती असते, म्हणजे ती माती निघून जाते आपली। बघा बारीक प्रकारची मी इथे मेथी घेतली आहे। त्याचबरोबर बारीक प्रकारचे चिरलेले मी गाजर घेतलेले आहे इथे। त्याच्यानंतर पत्ता गोबी कलरफुल घेतलेली आहे, तुम्ही पाहिजे तर शिमला मिरची पण कलरफुल घेऊ शकतात, पण मी इथे पत्ता गोबी घेतलेली कलरफुल। बघा की तिचा कलर किती मस्त आहे। असा आपला हा रंगीबिरंगी पराठा तयार होईल, जेणेकरून तो मुलांना पण खूप रुचकर वाटेल आणि खूपच असा स्वादिष्ट आपला पराठा तयार होईल। त्यानंतर मी याच्यात टाकत आहे तीळ। त्याच्यानंतर आता याच्यात आपण टाकत आहे आले, लसूण आणि अद्रकची पेस्ट। त्यानंतर आपण याच्यात टाकत आहे 1 वाटी आपलं गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि याला चांगलं असं मिक्स करून घेत आहे आपण। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि याला आवश्यक असेल तर आणखी आपण पीठ घेऊया, पण आवश्यक नसेल तर एवढा पीठ मध्ये आपले पराठे, स्प्राउड पराठे मोसंबीचा रस सकट तयार होऊन जाईल। खूपच अशी वेगळी रेसिपी आहे, यूट्यूब मध्ये कुठे भी तुम्ही सर्च करा, अशी तुम्हाला रेसिपी अनोखी सापडणारच नाही।
खूप छान अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आता आपण याच्यात टाकणार आहे मोसंबीचा ज्यूस. मोसंबीचा ज्यूस आणि तेल आणि आवश्यकनुसार आपल्याला याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता याच्यात आपण टाकणार आहे थोडीशी हळद आणि हिंग. हे बघा, या पद्धतीने हळद आणि हिंग टाकून मी व्यवस्थित असं सगळं पीठ कालून घेत आहे. आणि आवश्यकता असेल तर आपण याच्यात थोडं गव्हाचं पीठ टाकू किंवा थोडं पाणी टाकू, पण आवश्यक असल्यानंच टाकायचं, जास्त याच्यात टाकू नये. आणि थोडं घटसर असं पीठ आपल्याला पाहिजे, खूप जास्त सैल असं पीठ नको. तर बघा, व्यवस्थित असं मी याला मळून घेते. तर बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालं आहे. आता याला 5 ते 10 मिनिटं मी थोडं रेस्ट करू देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पराठा लाटून घेऊया. बघा, आपला हा पराठा आपण लाटून घेतलेला आहे. किती रंगीबिरंगी दिसतोय, याच्यात कलरफुल दिसतोय असे गाजर, पत्ता गोबी, मेथी आणि आपला हा पिवळा कलर पराठ्याचा. त्याला आपण आता व्यवस्थितरित्या छानसर असं भाजून घेऊया. मी ऑलरेडी इथे तवा गरम ठेवलेला आहे. आता याच्यावर आपण हा पराठा टाकून व्यवस्थित रीतीने दोघी साईडने आपण त्याला भाजून घेऊया. सुशीत खाण्यासारखा तयार झालेला आहे. आता याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया. थंडीत आपण पुष्कळ असे वेगवेगळे पदार्थ बनवतो, जसं काय लाडू, केक, क्रिसमस जवळ आल्यावर केक बनवतो, पेस्ट्री बनवतो, वेगवेगळ्या पदार्थाचे आपण लाडू बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू बनवतो. पण हा स्प्राऊट पराठा एकदा तुम्ही खाऊन बघा, करून बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर्स करून तुमच्या कमेंट्स नक्की आम्हाला कळवा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आम्ही येत आहोत. तसेच आमचे क्लासेस सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन चालू झालेले आहे. तुम्हाला क्लासेस करायचे असल्यास दीपाली बिहाणी 9420350252 वर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि वेगवेगळ्या बघा, किती व्यवस्थित रीतीने हा पराठा आपला भाजून घेतलेला आहे. त्याला कलरफुल किती छान असा कलर दिसून येत आहे. मला तर आताच त्या सुवासाने खावंसं वाटतंय. पण एकदा मी व्यवस्थित भाजून घेते दोघी साईडने. हे बघा, किती छान असं व्यवस्थित खरपूस मी भाजून घेतलेला आहे. हा पराठा आता मी इथे असं अर्धवट कापून घेतलेला आहे आणि याला असं व्यवस्थित शेप देत आहे. बघा, तुम्ही सजवून दिल्यावर मुलं व्यवस्थित खातील, त्याच्यामुळे सजवणं खूपच आवश्यक आहे. आणि या पद्धतीने मी टूथपिक लावते, म्हणजे असं त्याला आकार तयार होईल. आता आपण या प्लेटमध्ये याला ठेवूया व्यवस्थित. इथे मी सॉस घेतलेला आहे थोडासा आणि याला थोडंसं पत्ता गोबीने आपण सजवूया. बघा, कलरफुल किती छान दिसतंय. खूप जास्त नाही, पण थोडंसं असं खायला पाहिजे. आपण कच्चं थोडं पदार्थ याच्यात टाकतोय. ही कलरफुल आपली अशी पत्ता गोबी होती. तुम्ही ढोबळी मिरची भी वापरू शकता. बघा, किती छान असा आपला हा कमी याच्यात पराठा तयार झालेला आहे. आपला मोसंबी स्प्राऊट पराठा. याची टेस्ट अप्रतिम अशी टेस्ट आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त आमचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा मी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे की जी तुम्हाला कुठेही यूट्यूबवर दिसणार नाही, अशी मस्त रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आर्टिस्ट रसोई स्टुडिओ, दीपाली केक क्लास आणि दीपाली किचन्स फेसबुक, इंस्टा अँड यूट्यूबवर तुम्ही सतत आमच्या बरोबर राहा. धन्यवाद मैत्रिणींनो. पराठा नक्की ट्राय करा.